आज तर आपल्या पोट्ट्याने एवढं हात पार करून टाकले की काय सांगू तुम्हाला, की बंदे बायाचे कामं करून आलो रे बाईनं. तर चला मग सांगतो काऊन करू आले हे तर. पण थांबा असं मंदावून काही पाहू नका तुम्ही, ते सगळं काही तुम्ही सुरुवातपासून पहा. तोपर्यंत फॉलो नसेल करेल तर तेवढं पटपट फॉलो करून टाका. तर काय म्हणता मग पोट्टे हो, कशा सर्वांना मनापासून जय भीम जय महाराष्ट्र. आज तर दिवसाची सुरुवात डायरेक्ट शिव्या खाऊन झाली रे बा आपली. आईने सकाळपासून पाणी सांगितलं आपल्या आण्याचं, पण आपण कायचं जाताना घेतो रे बा. पण आखरी जास्त लागलं बा आपल्याला पाण्याला. पहिले तर आपण पाणी आणल्यावर बा सरकत घरी, आणि सरकत इकडून पोहोचतो डायरेक्ट मित्र आहे घरी, कारण की मित्र वरत पंगत आहे. आपण येईपर्यंत इकडे सगळे पोट्टे ना आपापले कामं वाटून घेतले रे बा. कोणी वांगे कापरवलं, कोणी पीठ सुरवलं. मी आता हे तर बेकारच काम आहे म्हटलं बा. काही जण इकडे पोहे खावरले. आता तुम्हाला तर माहिती जपू खाय प्यायच्या बाबतीत मागे सरत नाही, सट खाद्यांतर राहते. जेवणाचं कधी होईन कधी नाही. पहिले आता फुकाचं खाऊन घ्या. पहिले तर मस्त खाल्लं खुंदलं रे बा. आणि आता हे बाया म्हणत की तुमच्या हातानं भाजी होऊ द्या म्हणत आहे. आता हे बाया आपल्या एवढा मोठा मान देऊ राहिले, म्हटलं याचा मान राखत लागेल रे बा. चला पोट्टे मधलं भेळा भाजी करायला आता आपली भाजी शिजेपर्यंत इकडे पाहुण्याचे आगमन झालं तर बा. इकडे लोकांची धुनकान, इकडे आपले नरदेवाची धुनकाय. आरसा फुटला नाही पाहिजे म्हणत. पहिले तर पाहुण्याला चहा पाणी केलं रे बा. मग थोड्या वेळाने याचे जेवणाचा पंक्त बसून दिला. पहिले तर आपण पाहुणे घरचे लोक सगळीच पहिले जेव घातले रे बा. आणि मग नंतर बसा तुमचा भाऊ जेवण करेल. तर चला पोट्टे मग आजच्यासाठी एवढं. भेटू तुम्हाला अशाच पुढच्या ब्लॉग मध्ये. तर लोक घ्या तुमच्या फॉलो करून. सर्वांना मनापासून जय भीम.